माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर वैद्य आहेत। सागर, एकीकडे नाशिकमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलंय, पक्षाला गळती लागली आहे, दुसरीकडे विकास कामांची उद्घाटनं होत आहेत। कोण तारणार आहे मनसेला? ज्ञानदा, खरं तर ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेने उत्तमरित्या अशा पद्धतीचं कमबॅक केलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। कारण गेल्या 5 वर्षामध्ये 40 पैकी 25 नगरसेवक मनसेला आता सोडून गेलेले आहेत आणि उरलेल्या 15 नगरसेवकांवर आणि विशेषतः त्यातही केवळ राज ठाकरेंच्या करिश्म्यावर मनसेचं इथलं भवितव्य अवलंबून आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसात राज ठाकरेंनी नाशिककडे पाठ फिरवली होती असं म्हटलं जात होतं। त्यांचे दौरे कमी झालेले होते, परंतु काल जो काही उद्घाटनांचा धडाका गेले 2 दिवस मनसेने लावला, राज ठाकरेंनी स्वतःचं ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन नाशिककरांच्या समोर केलेलं आहे, त्याच्यामुळे मनसे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा स्पर्धेत आली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। कारण काल ज्या ज्या विकास कामांची जंत्री राज ठाकरेंनी दिली, ज्याच्यामध्ये रामकुंडावर 100 फुटी हलता रंगीत कारंजा, जो महाराष्ट्रातला सर्वात उंच कारंजा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, बॉटॅनिकल गार्डन आहे जे त्याच्या उत्कृष्ट नमुन्यांमुळे देशात ओळखलं जाईल अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे, किंवा LNTच्या ब्रिजच्या खालची सुशोभीकरण असेल, किंवा मायलन कंपनीच्या माध्यमातून केलेले वाहतूक बेट, ही सगळी कामं राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीच्या विना केवळ स्वतःच्या हिमतीवर उभी केलेली आहे। सर्व खासगी कंपन्यांना सोबत घेऊन राज ठाकरेंनी एकट्याने ही सगळी खिंड विकासाची लढवली अतिशय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। आणि त्यामुळे राज ठाकरेंनी आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या दृष्टीनं गांभीर्यानं नाशिकमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे असं म्हटलं पाहिजे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात जी मरगळ मनसेमध्ये आलेली होती, ती या 2 दिवसामध्ये झटकली गेल्याचं पाहायला गेलं। राज ठाकरेंचं ज्या उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांनी यावेळी स्वागत केलं, ते खरं तर गेल्या काही वर्षात गायब झालेलं चित्र होतं, जे पुन्हा पाहायला मिळालं। काल मायलन कंपनीच्या वाहतूक बेटाचं मुंबई नाक्यावर जे उद्घाटन झालं, त्याच्यामध्ये मनसेला सोडून गेलेल्या वसंत गीतेंच्या कार्यालयाच्या समोर मनसैनिकांनी जे काही शक्ती प्रदर्शन केलं, ज्या काही पद्धतीचं राज ठाकरेंचं स्वागत केलं, याच्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्स्फूर्त अशा पद्धतीचा उत्साह संचारलेला आहे तो पाहायला मिळाला। राज ठाकरेंनी यावेळेस भावनिक आवाहनं नाशिककरांना केली। आपण राज्य सरकार, केंद्र सरकार, त्यांच्याकडून होणारा विरोध, ह्या सगळ्यांच्या याच्यावर मनसे एकटी हे सगळं करतीये हे दाखवून देण्यासाठी राज ठाकरे जे आहेत ते पूर्णपणे यशस्वी झाले। अर्थातच येणाऱ्या काळामध्ये निवडणूक तोंडावर आहे, राज ठाकरेंना सातत्यानं नाशिककरांशी संवाद साधावा लागेल, नाशिककरांशी बोलावं लागेल, आपली विकास कामं सांगायला लागतील। ज्या पद्धतीचे 192 कोटी रुपयाचे रस्ते, अंतर्गत रस्त्यांचं काम केल्याचा मनसेचा दावा आहे, मुकणे धरणाची पाईपलाईनचं काम जे केंद्र आणि राज्य सरकारच्या बरोबर मिळून मनसे महापालिकेत करते, ते 264 कोटीचं काम आहे। या कामांचंही मार्केटिंग मनसेला विचार करता मनसे समोरचं नाशिकमधलं आव्हान हे निश्चितपणे सोपं नाहीये। खरं तर त्या दृष्टिकोनातून मनसे आता प्रयत्न करू लागली असंच चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।